आलीस सासुरा सासुरा ओलांडून उंबराग आलीस सासुरा सासुरा संसाराची घडी नीट नेटकी बसवले मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलते मनी फुले वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नाची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची आज सकाळी सकाळी जाऊन आलो त्यामुळे इतकं मस्त दर्शन झालं ना मजा आली वा हा प्रसाद हे घे श्री. ए काका तू कंपनीच्या नावाचं काही ठरवलंस का? आपल्याला नावाचं डिझाईन लवकरात लवकर फायनल करायचं. श्री माझ्याकरता जगात फक्त एकच नाव आहे विघ्नेश्वर. विघ्नेश्वर माझी खूप श्रद्धा आहे श्री त्याच्यावर. मला आजपर्यंत आयुष्यात जे काही मिळालंय ते सगळं फक्त त्याच्याचमुळे. आज मी जे आयुष्य बघतोय ते त्याच्यामुळे. त्याने मला 6 दिवस दाखवला, माझ्या सगळ्या माणसांमध्ये मला परत आणलं. आज मी जे करतोय आणि इथून पुढे जे काही करीन ते त्याचंच आहे. त्यामुळे त्याला नावही त्याचंच द्यायला हवं विघ्नेश्वर. नाही पण तरी आणखीन काही ऑप्शन्सचा विचार केलायस तू? काही इंटरेस्टिंग वेगळी नावं? श्री नावापुरता माझा विचार झालाय. हे बघ तुला पटत नसेल, तुला आवडलं नसेल तर तू चेंज करू शकतोस. आय डोंट माइंड. पण मला विचारशील तर मी हेच नाव ठेवणार विघ्नेश्वर बेकर्स. श्री छान आहे अरे नाव. आणि परत देवाचं नाव आहे ना, अनायसे नामस्मरणही होईल. बघ तू कंपनीची भरभराटच होईल या नावाने. आणि भाऊजींना आवडलंय ना नाव, ते महत्वाचं आहे. कंपनी त्यांची आहे ना, त्यांना मनापासून आवडलेलं नावच ठेवूया कंपनीला. छान आहे. ठीक आहे ठरलं तर मग मी निघतो. एक मिनिट नाही, तुम्ही सगळे माझी कंपनी म्हणताय. छान वाटतंय ऐकायला कानाला. पण नव्या बेकरी युनिटचा मालक तूच असणार आहेस श्री. अरे काका नाही माझं बोलून व्हायचंय अजून श्री. म्हणजे बघ मी सतत तुझ्याबरोबरच असणार आहे 24 तास. फक्त मला तो स्ट्रेस नकोय बिझनेसचा. म्हणजे तुझ्या इतके पटापटा निर्णय मला नाही घेता येणार. कारण बिझनेस म्हणून त्यातलं काय आहे ते खरंच मला नाही कळत. हा आपलं प्रॉडक्ट उत्तम असेल एवढा कॉन्फिडन्स मला नक्कीच आहे. पण बोटीचा कॅप्टन म्हणून तुझंच नाव लागायला. काका हे बघ सुरुवातीला थोडासा बिचकशील पण नंतर सगळं मॅनेज होईल. सगळं मॅनेज करता येईल. मी जबाबदारी टाळतोय किंवा मला जबाबदारी नकोय असा गैरसमज प्लीज करून घेऊ नको. माझं प्रेम आहे ना ते माझ्या पदार्थांवर आहे, त्याच्या प्रोसेसवर आहे. ते विकले कसे जातील, त्याचं मार्केटिंग कसं होईल हे मला खरंच कळत नाही. ते तुला कळतं, तू त्यात स्किल्ड आहेस. माझ्या आवडीचं नाव जर तू आपल्या व्यवसायाला दिलंस तर मला समाधान मिळेल. बस इतकंच. श्री मला वाटतं तू कांताच्या कलानं घे. आई तुला नाही आवडलं नाव विघ्नेश्वर बेकर्स? तुला आवडलंय ना, मग झालं.
चला ठीक आहे. मी निघतो आता. एक काका 11 वाजता मीटिंग आहे. हा हो निघतो सर. येस चला. नीट जा रे बाबा. हो चला बाय. बाय. श्री काय काय आज उशीर नाही होते वाटतं. तू श्री तू हो पुढे, मला थोडा उशीर होईल निघायला. ओके बाय. श्री बाय. बाय. भाऊ विलासला पोलिसांनी उचलला. का? गोखलेने कंप्लेंट केली ना त्याच्या विरुद्ध. गोखले कोण? पक्का बनेल बिझनेसमन आहे. ऑफिस मध्ये येऊन मी सांगतो. पण भाऊ ते विलासचं बघतो मी. माझं लग्न ठरले हे सुद्धा त्यांना समजावून सांगावं लागणार आहे का? बोला काय? काय नाही. नक्की? हो, ओके. यांच्या लग्नाला झाली असतील 25 वर्ष. त्यांना त्याचं काय कौतुक आता? एक तर तू मोठ्याने बोल, नाहीतर मनातल्या मनात बोल. आपण असे पुटपुटता मग आमचे कान टवकारले जातात, उत्सुकता वाढते. बरं त्यावर काय असं विचारलं की काही नाही असं म्हणतेस तू. मी इतकी चिडून या पद्धतीने कोणाबद्दल बोलत असेल असं तुला वाटतंय? आत्ता काय केलं त्यांनी? अरे लग्न आहे यार माझं, लग्न. हा तरी हे मला लवकर सोडत नाही ऑफिस मधून. हळू. मी पुटपुटले तरी तू मला बोलतेस. मला घरी जायचंय यार, खूप कामं पडलीये. काय झालंय? मी बोलू का त्यांच्याशी? हा बोल बोल बोल. आणि सांग त्यांना की मला शॉपिंगला जायचंय, मला सोडा. अजून शॉपिंग बाकी आहे? म्हणजे काय, तू आलीस का माझ्या बरोबर शॉपिंगला? अगं पण आपलं रविवारी जायचं ठरलं होतं की नाही? हो पण उशीर होईल त्याला. आपण उद्याच जाऊया. तुला यायचंय उद्या? बरं पण मी फक्त जरा श्रीला. जेजूला मी सांगू का? अगं नाही, एवढी काही गरज नाहीये. म्हणजे परवानगी वगैरे नाही मागायची, पण मी फक्त त्याला सांगते. नशीब तू माझ्याशी तुसडेपणानं वागत नाहीस, नाहीतर हे माझा अपमान करायलाच मला या बँकेत ठेवलंय यांनी. मी तुला सांगते जान्हवी, एक दिवस यांना पश्चाताप होईलच. येस. मनीष बघ ना रे, हे मला लवकर सोडत नाहीये ऑफिस मधून. सर हॅलो. हॅलो. जान्हवी अगं मीटिंग मध्ये मी. काही इम्पॉर्टंट आहे का? नंतर फोन करू? ओके चल बाय. बाय. श्री
माझा हात धर ना. डॉक्टरांनी सांगितलंय. तुला डॉक्टर रादर मला तुझा हात धरायला सांगितला डॉक्टरांनी? आणि सारखा. अरे वा. त्यांनी असं सांगितलंय की दिवसभरात किमान फोनवर 4-1 वेळा बोलत जा, किंवा मग महिन्यातनं एखादं नाटक किंवा एखादी फिल्म बघा. नाहीच तर मग वीकेंड्स ना कधीतरी तुम्ही दोघंच असे छान बाहेर जा. हो, एक मिनिट. म्हणजे तू मला हे सगळं सांगावंस रादर असं डॉक्टरांना वाटतंय, आणि तू डॉक्टरांना काही गिफ्ट वगैरे दिलंयस का? श्री नाही म्हणजे एखादी साडी वगैरे काही? नाही, मला मान्य आहे आता आपण एकमेकांना वेळ देऊ शकत नाही आहोत, पण म्हणून हे. अरे तू माझं ऐक तरी. मला खरंच डॉक्टरांनी असं सांगितलंय. हे बघ, हेतू साधा आहे. नवरा बायकोंनी एकमेकांबरोबर वेळ घालवला तर ते मेंटली आणि फिजिकली जास्त जवळ येतात एकमेकांच्या. नाही पण आपण हे सगळं करतोच की. कधी श्री? आपण नाही करत असं काही. श्री, आपण एकमेकांना समजून घेतो, एकमेकांना कामं करण्यापासून थांबवत नाही, अवाजवी अपेक्षाच करत नाही एकमेकांकडनं. आणि काही वेळा बाहेरच्या गोष्टींकडे किंवा माणसांकडे लक्ष द्यावं लागतं. हे सगळं मान्य, हे सगळं खरंय. पण आपण एकमेकांना वेळ देत नाही, हेही खरंय. श्री, असा अनिर्बंध वेळ नाही देत आपण एकमेकांना. ऍक्च्युली नाही, म्हणजे मला पटतंय हे सगळं, आणि आपण करू ना, हे सगळं करूया. फक्त एकदा विघ्नेश्वर बेकर्सचं काम मार्गी लागलं ना की आपण सगळं करूया. बाय द वे, तुला हे नाव कसं वाटतंय, विघ्नेश्वर बेकर्स? अरे, काकांच्या श्रद्धेचा भाग येतो. आपल्या आवडीनिवडीचा प्रश्नच नाही ना. त्यांना आवडलंय ना, मग ठेव. पण तुला एक गंमत सांगतो. मला ना सुरुवातीला विघ्नेश्वर बेकर्स हे नाव जरा असं चमत्कारिक वाटलं, पण आता आज दिवसाभरात 10 वेळा ते वापरल्यानंतर मला आवडतंय ते. दादा, आय एम गेटिंग यूज टू इट. छान आहे. म्हणजे गोखले गृहोद्योगाशी मिळतं जुळतं, जवळ जाणार. अरे वा, मग प्रश्नच मिटला. सो तुमचं काय आज रुटीन? पण गीता ना लग्नमय झालीये. हो ग, मनीष सुद्धा हल्ली जाम खुश असतो. पण काय मस्त फेस असते ना ती. हो ना. पण मुलांना इतकं टेन्शन काय येतं तेच कळत नाही मला. का? म्हणजे जबाबदारी वाढते, जबाबदारी असते ना. शाणा आहेस. मग आमचं आयुष्य नाही बदलत, उलट मुलींचं आयुष्य जितकं बदलतं ना त्याच्यात 10% तुमचं आयुष्य बदलत नाही. हे असं काही नाहीये, असं तुला वाटतंय. मग कुठे जाऊया या वीकेंडला? ताई, आज माझा सुद्धा डबा भरा. तू मंडळातच जेवणार आहेस का? हो ग. वहिनी, डबा भरलास माझा? हो, भरते. बरं ऐक ना, तो फळवाला येईल ना, त्याच्याकडनं आज पपई घ्या. मला पार्लर मध्ये घेऊन जायचे. हो, तू निघालीस का? हो, निघतेच आहे 5 मिनिटात. ताई, अगं माझा डबा भरला का? तो भरला. हा बघी. भरला. तुम्ही सगळ्याच निघालात का ग? वहिनी, घरात एकटं एकटं वाटतंय का ग तुला? तू एक काम करतेस का? माझ्या बरोबर पार्लर मध्ये चल, मस्त तुझं फेशियल करून देते. नाही ग बेबी, कंटाळले नाहीये, एकटं एकटं वाटत नाहीये. तुम्ही जा कामाला. पण काळजी वाटतेय आणि बोलायला कोणालाच वेळ नाहीये ना. हे बघ, बसले मी. आता बोल माझ्याशी. कसली काळजी वाटते तुला? श्री आणि जान्हवीची. अगं, पण डॉक्टरांनी सांगितलंय ना सगळं ओके आहे म्हणून. हो ग, पण त्या असंही म्हणाल्या ना की दोघांनी एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायला पाहिजे.
आणि ही दोघं तर श्वास घ्यायची सुद्धा आठवण करायला लागेल, इतकी बिझी आहेत. हो ना, श्री भाऊजींच्या नवीन कंपनीत आणि जान्हवी गीताच्या लग्नाच्या तयारीत. या आजकालच्या मुलींना ना स्वतःच्या लग्नाच्या तयारीला मैत्रिणींना कशाला नाचवायला हवाय कोणास ठाऊक. वय असतं बेबी, हाऊस असते. आणि खरंच इथे कोणाचंच काही चुकीचं नाहीये. श्रीनं भाऊजींच्या नवीन कंपनीत लक्ष घातलंच पाहिजे आणि जान्हवीनी सुद्धा मित्रमैत्रिणींच्या लग्नात त्यांच्या मदतीला उभं राहिलंच पाहिजे. ते सगळं ठीक आहे ग, पण मग दोघं एकमेकांना वेळ कधी देणार? खरंय. आणि एक सांगू का, कारण वेगवेगळी असतात पण परिणाम मात्र एकच असतो. हो ना, ही कामं संपली की दुसरी कामं येतील. या दोघांचा ना अति चांगुलपणा आड येतो, म्हणजे ह्यांना कुणाला नाही म्हणताच येत नाही ग. आणि असं असलं की ही दोघं कायमच बिझी राहणार ना. नाही, यावर काहीतरी तोडगा काढायला हवा. काही नाही, आता ही कामं संपली ना की दोघांनी सुट्टी घ्यायला हवी. आपणच त्यांचा एखादा छोटा हनीमून प्लॅन करायचा का? हा, असंच काहीतरी करूया. नाहीतर हे दोघं स्वतः उठून निवांत ठिकाणी जातील असं होणारच नाही. खरंच असंच काहीतरी करूया. डॉक्टरांचं म्हणणं या दोघांपेक्षा आपणच मनावर घेतलं पाहिजे. या दोघांना जास्तीत जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवता येईल ही आपली जबाबदारी आहे असं मानूया. हो, बरोबर आहे तुझं. आणि मी ना यांना फोन करते आणि यांना सांगते जरा श्रीला समजावा म्हणून. हो, सांगच तू. नशीब तुझ्याकडे गाडी आहे, नाहीतर वाट लागली असती. अरे बापरे, एवढ्यात थकलीस? लग्न करणं अवघड असतं. लग्न करणं अवघड नसतं, ते निभावणं अवघड असतं. म्हणजे आता काय सांगू ग तुला, पावला पावलाला परीक्षा. जान्हवी, तू मला घाबरवतेस. नाही, मी घाबरवत नाहीये, फक्त तुझ्या मनाची तयारी करते. कसल्या परीक्षा? अगं जुळवून घ्यावं लागतं. आई बाबांकडे जसे वागतो ना तसं तिथे वागून नाही चालत. जमेल का मला? मन मोठं असलं ना की सारं काही सामावून घेता येतं. पण माझं मन तुझ्या एवढं मोठं नाहीये. हे पण तुझं सासरही तेवढं मोठं नाहीये. एकच सासू आहे ना, इनमीन 4 माणसं असणार आहात तुम्ही. तरी पण मला टेन्शन आलंय जान्हवी. तू खूप छान घरात चालली आहेस गीता, आणि मला खात्री आहे तुमचा संसारही आमच्यासारखा छान होईल. मेहंदीला येशील ना? हे बाई, मी कमिट नाही करत. मला मनीषकडेही जायचंय. त्याचं तर अजून कपड्याचं सिलेक्शनही झालेलं नाहीये. तू काय येत नाहीस बरोबर? मनीषला मी पसंत केलेले कपडे पटत नाहीत आणि मला त्याचा चॉईस अजिबात पटत नाही. त्यामुळे आम्ही लग्न आधीच ठरवलेलं आहे की शॉपिंगला एकत्र जायचं नाही. हॅलो, छे रे, आत्ता कुठे गीता मॅडमचं झालंय. मला अजून मनीषच्या घरी जायचंय. हो, तू काय ऑफिस मध्ये आहेस? बरं श्री, ऐक, आज जर लवकर घरी येणार असेल तर प्लीज पटकन झोपून जा. 3 रात्री झोपला नाहीयेस तू. हो, मी गाडी अगदी सावकाश चालवीन, नीट चालवीन. ठीक आहे, बाय. चल, तू चालव गाडी, मी झोपणार आहे. चालेल ना? म्हणजे शॉपिंग करून करून मी खूप दमले, त्यामुळे तू गाडी चालव. तू पण दमली असशील, आय नो. थँक्यू सो मच. तुला हे कळलं. पण आता काय बाबा, नवरी मुलगी म्हणते म्हटल्यावर आम्हाला ऐकावंच लागणार. या मॅडम, शांत झोपा. चला, गुड नाईट. श्री, अरे वर जाऊन झोप ना. अरे जान्हवीची वाट बघत थांबलोय. ती गीता बरोबर शॉपिंगला गेली. नाही, मी फोन केला तिला, येईलच इतक्यात. मी थांबतो ना. तू जा झोप, तू दमलायस खूप. आणि पुन्हा उद्या सकाळी लवकरची मीटिंग ठरवली असतो.
हल्ली ना आम्हाला एकमेकांना द्यायला वेळच मिळत नाही अरे. प्रचंड बिझी होत दोघं. म्हणजे एक तर उशिरा घरी येतो मी, सकाळी लवकर जातो, किंवा ती कुठेतरी बिझी असते. जेव्हा ती मला फोन करते तेव्हा मी नेमका मीटिंग मध्ये असतो, किंवा मी तिला फोन करतो तेव्हा ती क्लायंट समोर असते. आम्हाला ना एकमेकांशी बोलायला वेळच मिळत नाही. माझ्यामुळे ना? अरे काका नाही, मी आपल्याच कंपनीचं काम करतोय ना. उलट मला तर ना त्या मनीषची फार दया येते. त्या बिचाराचं लग्न आहे आणि तोच या सगळ्या गडबडीत अडकला. आपल्या या प्रॉडक्ट लॉन्चच्या गडबडीमुळे ना त्याला स्वतःच्या लग्नाची खरेदी करता येत नाही. मला तर तो म्हणत होता की मी लग्न पोस्टपोन करू का. म्हटलं नको, त्यापेक्षा आपण दोन्ही बार एकदम उडवूया. मग आता इथेच डुलक्या खात बसायचा प्लॅन आहे तुझा, का मी तुला गप्पा मारत जागा ठेवू काय? थांब ना प्लीज. श्री, तुला खात्री आहे आपली ही नवी कंपनी चालेल? 100% काका. अरे मी सगळा अनालिसिस आणि स्टडी केल्याशिवाय इतकी मोठी उडी मारलीच नसती. काका काय झालं? हे बघ काका, भीती वाटणं खूप साहजिक आहे. भीती मलाही वाटते, खूप वाटते. पण एकदा का गाडी रुळावर आली ना, सगळी भीती जाईल. ट्रस्ट मी. नाही तसं नाही श्री, म्हणजे ती भीती तशी नाहीये. मग श्री, तुला हे नाव फारसं आवडलं नाहीये ना?